आणि आता बातमी आहे अहिल्यानगरमधून। मोहम्मद पैगंबरांच्या नावाची विटंबना प्रकरणी अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। अहिल्यानगरमध्ये लाठीचार्ज करण्यात आलाय। एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, तर अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरला होता। नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर मुस्लिमांनी हा रास्ता रोको मोर्चा काढलेला होता। मात्र त्यानंतर आंदोलक हे आक्रमक झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळाले। पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय। काही ठराविक दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केले त्या, परंतु आतापर्यंत संपूर्ण कापड बाजार, मोची गल्ली किंवा घास गल्ली संपूर्ण चालू आहे आणि सर्व दुकानदार आपल्या आपल्या तयारीने इथं बसलेले। सण सूद आहे, हिंदू धर्माचे मोठा सण दिवाळी आता लवकरच येत आहे। तर प्रत्येकाने बाहेरगावच्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, प्रत्येकाने या खरेदी करा। बाजार एकदम शांत आहे, पोलीस प्रशासन सुद्धा इथं बंदोबस्तासाठी आहे, कुठेही काही विषय नाही। रांगोळी जमिनीवर काढून त्या माध्यमातून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या अशा स्वरूपाचा हा गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 873/2025 BNS 299 वगैरे या कलमानुसार दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जे 2 संशयित आरोपी आहेत त्यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। संबंधित आरोपीला सन्माननीय न्यायालयासमोर हजर करून अधिक तपास आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत। की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता, जमावामध्ये एक टिळा लावणारा मुलगा सुद्धा बाहेर गावचा होता, तर तो आला, तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावरून आलेला होता, त्याला मॉबनी मारलेला आहे। असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही। त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेचं मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोको झाला, तिथं अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते, पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिवी सुद्धा देण्यात आली नाही, कोणाला काही बोलण्यास सुद्धा आलं नाही। हे काही इथेच घडतं असं नाही। हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, कुठेही असतो, हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात, हिंदू समाजाचे मोर्चे असतात, हिंदू समाजाचे आंदोलन असतात, तिथं असे लोक येतात, पण कुठलाही जिल्ह्याचा हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला नाही। पण हे मॉब पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळाला टिळा होता, त्याला पकडून मारणं हे कितपर्यंत योग्य आहे, कारण पोलिसांच्या विरुद्ध बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे। जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे, शांतता ही प्रस्थापित होणं गरजेचं आहे, कारण कुठल्याही अशांत प्रदेशामध्ये कधीही विकासाची जी गोष्ट असते ही तितकी प्रभावीपणे राबवता येत नाही। आणि त्यामुळे मी कायम असं म्हणतो की पोटातल्या आगीला जी भाकर लागते त्या भाकरीला जातही नसतो, धर्मही नसतो। त्यामुळे तो रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने, ते उद्योगधंदे निर्माण होण्याच्या दृष्टीने ही शांतता हवी, आणि शांतता होण्यासाठी हा जो एक जातीय सलोखा असायला हवा, सौहार्दाचं वातावरण जे असायला हवं, हे सगळ्यांच्या ही एक नैतिक जबाबदारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।